ज्ञानदीप लावू जगी सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञान नमः श्री गुरुंचे ते नमस्कार ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती याची विष्णूची महापूजा अनुभव नाही सत्य बोले मुखे दुखावे अनेकांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या विठाला निवडलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा आहे। अभंग 4 चरणाचा आहे। वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नियम आचारसंहिता आहे। रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवारचा अभंग वेगळा आहे, रामनवमीचा वेगळा आहे, हनुमान जयंतीचा वेगळा आहे, माणूस जन्माला आल्याचा वेगळा आहे, जिवंत असतानाचा वेगळा आहे, गेल्यानंतरचा वेगळा आहे, एकादशीचा अभंग वेगळा आहे। तसं आजचा अभंग खऱ्या अर्थाने या थोरात परिवाराच्या वतीनं सुंदर अशा वास्तूची निर्मिती झाली आणि त्या वास्तूच्या शांती प्रीत्यर्थ भगवान विष्णूची महापूजा म्हणजे कोणत्याही देवाची पूजा करा, कोणत्याही देवाचं भजन करा, वास्तुपुरुषाचं पूजन करा, खंडोबाचं करा, मसोबाचं करा, बहिरूबाचं करा, सगळ्यांची सेवा त्या भगवान महाविष्णूला जाऊन मिळत असते। म्हणून आजचा हा वास्तुशांतीसाठी घेतलेला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा आहे। अभंग 4 चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे। विठाला परिहार देणं तो असा या थोरात परिवाराचे असणारे भाचे आमचे सन्मित्र वडगाव शिंदोडीचे सन्मान्य कोळपे चेअरमन आबा सरपंच तसेच आमच्यावर बंधुत्व प्रेम करणारे आमचे असणारे मित्र महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजात खऱ्या अर्थाने पावर आहे ते असे आपल्या नगरचे भूमिपुत्र महाराष्ट्राचे भूषण सुनील महाराज पवार तसेच ज्यांचं नाव ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये असणारा शिंताप जायला जातो आणि त्यांचं आडनाव जगताप आहे।
परंतु माणसाच्या मनातला सगळा ताप जातो. अशा ओंकारातून ध्वनी उमटल्यानंतर माणसाला आनंदाची प्राप्ती होती. असे असणारे आमचे सन्मित्र ओंकार महाराज जगताप आणि आपल्या महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार गावडे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं ज्ञानदीप नावाचं यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम तुम्ही कायमस्वरूपी आपल्या मोबाईलवर भारतामध्ये कुठेही पाहू शकता. आणि महाराष्ट्रातील असणारे आपल्या भागाचं भूषण मृदंगाचार्य महाराज, ऋषिकेश महाराज, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेलं भजनी मंडळ, टाळकरी, विनेकरी, चोपदार आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. ह्या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, माझ्या माता भगिनी रखरखत्या गुणामध्ये या कुटुंबावर प्रेम करणारे सगळे नातेवाईक आप्तेष्ट मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला अभंग विश्ववंदने जगद्गुरु तुकोबारायचा अभंग 4 चरणाचा आहे. सगळ्यांच्या पाठाचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा निमित्त मात्र कारण वास्तू शांती आहे. या परिवाराने अतिशय मेहनतीनं चिकाटीनं कष्ट करून माणसाच्या जीवनामध्ये काही स्वप्न असतात. एक, चांगली मुलं जन्माला यावी. मुलं जन्माला यायच्या अगोदर चांगली पत्नी मिळावी. 2, आणि मुलं झाल्यानंतर, पत्नी झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर थोडीफार एखादी गाडी घ्यावी. थोडाफार शेतकऱ्याचे छोटे छोटे स्वप्न असतात. पाईपलाईन करावी, विहीर खोदावी, गाय घ्यावी, उत्कृष्ट गोठा बांधावा, शेतीला जोड एखादं ट्रॅक्टर घ्यावा, अजून एखादं मळणी यंत्र घ्यावा. या सगळ्या सुख गोष्टी पांडुरंगाच्या परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने या थोरात परिवाराला मिळाल्यात. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी ही द्वंद्वाधिक दुरावले. आणि आपण त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये खऱ्या अर्थाने समाविष्ट झालात. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. चिंतनाला सुरुवात. विठाला आजचं कीर्तन योगायोगाचे. प्रत्येक गोष्टीला योग असावा लागतो. जसं पा जेवढे लोक आज या ठिकाणी उपस्थित आहे, मला सांगा तुमची माझी यापूर्वी कुठं गाठ पडली उठली का? आमचे 2-4 जण सोडून भेटलो का आपण? कुठं भेटलो का? हट्टीचं पाहिलं असेल, परंतु पंढरपूरला, आळंदीला, त्र्यंबकेश्वरला, आष्टीला, कड्याला, श्रीगोंद्यात, तुमच्या गावात भेटलो का आपण? मग इथंच का भेटलो? कारण आजची भेट योगायोगाची. जसं पा तुम्हाला थोडं स्मरण करून देतो, थोडा मेंदूला ताण द्या. 1.5 तास तुम्ही ना मी स्वर्गात भेटलोय का? आठवतो कोणाला भेटलोय आपण? इंद्रलोकात, चंद्रलोकात. मग इथंच का भेटलो? कारण आजचं कीर्तन वास्तू शांतीनिमित्त योगायोगाचं कीर्तन आहे. पटवून देतो पहा. घरातल्या भिंतीवर निघालेली पाल, धान्याला लागलेला अचानक उंदीर, घरात निघालेलं मुंग्यांचं कोट, गोठ्यात असणारी गाय, खुरड्यात असणारी कोंबडी, अंगणात असणारा कुत्रा, अचानक आलेला अतिथी आणि बांधावर उगवलेलं झाड, हे कधी कोणाला अचानक भेटत नाही. ते योगायोगाने आपलीच गाठ पडती. त्याचं कारणही तसंच आहे. जुना शब्द आहे, लई खास. दगडाच्या गाठी पडत आहे का नाही शब्द? तशी तुमची माझी आजची गाठ पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने नुसती भेट नाही, वास्तू शांतीच्या निमित्ताने परम शांतीची भेट आहे. विठाला जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शांती आहेत. जसं सगळ्यांना ज्ञात असणारी, एखाद्याला कायमच अडचण येत असेल त्याला कोणती शांती करायला सांगतात? नवग्रह शांती. हा सुद्धा शांतीचा प्रकार आहे. ती शांती करूनही त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही तर गेले व शांती आहे. ती सुद्धा शांती. ती जर नाही भेटली तर एखाद्याला शांती नावाची बायको भेटते, ती त्याच्या आयुष्यात क्रांती करते. ती सुद्धा त्याच्या दृष्टीनं काय? शांतीच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शांती आहे, परंतु त्या शांत्यांना अजिबात किंमत नाही. खरी शांती वास्तू शांतीला आहे. जसं मंदिराचा कळस झाल्यानंतर, मूर्ती स्थापना केल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथल्या देवाला आणि त्या मंदिराला, त्या ग्रामस्थांना शांतीची प्राप्ती होते. एक, नदीचा उगम ज्या ठिकाणी होतोय आणि नदी ज्या वेळेस सागराला मिळते त्यावेळेस नदीची शांतता आहे. आणि संसारात आपण पडल्यानंतर, लग्न केल्यानंतर, 2-3 पोरं झाल्यानंतर असं आपल्याला वाटतं आपल्याला शांती मिळेल. मिळते का शांती? लोकांना वाटतं बुवा थोडं पोरं मोठं झाल्यावर हाताखाली येतील, पाणी भरू लागतील, ऊसाला पाणी देतील, जनावरांचा चारा पाना करतील. परंतु जेवढे पोरं मोठे होतील तेवढा डोक्याला ताप आहे का नाही? माणसाला शांती नाही. परंतु वास्तू शांती म्हणजे नेमकी काय? माणसाच्या निम्म आयुष्य
कोणाला 70 असेल, कोणाला 90 असेल, त्याच्यातले 35-40 वर्षाचं आयुष्य माणसाचं घरात जातं. म्हणून प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की घर कसं असावं, चांगलं असावं. नेमकी वास्तू 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 म्हणजे नेमकी काय? अभंगाला प्रवेश करण्यापूर्वी 2 मिनिटं आपण मुद्दा घेऊ. वास्तू म्हणजे काय? ती एक वास्तू आणि ही सुद्धा एक वास्तू आहे. ती अचल आहे आणि ही चल आहे. नीट लक्ष द्या. ती वास्तू कोणती आहे? अचल. ती कुठे हलू शकत नाही, फिरू शकत नाही, बोलू शकत नाही. ही सुद्धा वास्तू. तिला बनवणारा माणूस आणि याला बनवणारा देव. त्या वास्तूला बनवणारा कोण आहे? माणूस. आणि याला बनवणारा कोण आहे? देव. परंतु देव आपल्या विचाराला चालना देणारा जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर विश्वकर्मा असा प्लॅन बनव. इकडून बाथरूम काढ, तिकडून किचन घे, ह्या बाजूला हे कर, बेडरूम ठेव, इकडच्या कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेव. ही वास्तूची चालना देणारा विश्वकर्मा आहे. ती अचल आहे आणि ही चल आहे. फक्त फरक एवढाच आहे, तिला फिरता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. तिलाही पाय आहे, याला सुद्धा पाय आहे. ऐक नाही, तिला सुद्धा डोकं आहे, आपल्याला सुद्धा डोकं आहे. त्याला सुद्धा मन आहे, याला सुद्धा मन आहे. त्याला दरवाजे, याला दरवाजे. आणि खऱ्या अर्थाने त्यालाही 4 भिंती आहे आणि यालाही 4 भिंती आहे. बारीक आहे का? त्याच्या भिंती किती आहे त्या घराच्या? 4. त्या 4 भिंतीतून एक भिंत वजा करा, घर होईल का? होईल का? किती मोठा बंगला घ्या, फ्लॅट घ्या, रो हाऊस घ्या, केवढी बिल्डिंग घ्या, एखादी भिंत कमी करा, घर होईल का? त्या घराला भिंती किती? 4. आणि या घराला भिंती किती? 4. याच्या भिंती लिहून घ्या. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा नाभीच्या ठिकाणी, पश्यंती ह्या ठिकाणी, मध्यमा इथे आणि वैखरी इथे. आणि तुमचं माझं जे आज संभाषण चालू आहे ते कोणत्या वाणीनं चालू आहे? वैखरी वाणीनं. ज्या दिवशी तुमचं माझं संभाषण या परावाणीतून चालेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याच तीर्थाला बोंबलं थिंडायची गरज नाही. पंढरपूरला जायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही, कुठंच जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. एका जाग्यावर बसून त्या भगवान परमात्म्याचं भजन. आणि ते भजन जेव्हा आपण जाग्यावर बसून क्षणोक्षणी हाची करावा विचार. जेव्हा हा विचार करू तेव्हा या वस्तूला शांती मिळेल. आता तशी ही वस्तू शांती बाह्य रंगाची आहे. कोणत्या रंगाची आहे? कोणत्या रंगाची आहे? बाह्य रंगाची. लोक म्हणतात बुवा पूजा केल्याने, होम हवन केल्याने शांती मिळते. तुम्हाला मान्य आहे गोष्टी? हे फक्त माणसाच्या समाधानासाठी आहे. या वास्तूमध्ये शांती तेव्हाच मिळते जेव्हा घरातले माणसं शांततेत घरात राहतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या वास्तूला शांती मिळते. आणि घरातले माणसं शांती व्हायला उपाय एकच, हरिप्राप्तीसी उपाय. करावे संताचे ते पाय, येणे साधती साधने, तुटती भावाची. संता विना प्राप्ती नाही. किती पंक्ती उठव, किती दिंड्या कर, किती गळ्यात माळ घाल, किती पारायण कर, किती काकडा उलटा पाठ कर, सुलटा पाठ कर, आमच्या नादी लागून दिंडीत ये. आम्हीच मापात नाही तेव्हा आमच्या नादी लागू नका. आम्ही मंडळी हिशोबात नाही. काय देव परिणाम होईल आपल्याला. विठाला विठाला विठाला. कोणाची महापूजा केल्याने आपल्या ह्या वास्तूला शांती मिळेल. ती वास्तू ही वास्तू वेगळी नाही, ती अचल आहे, ही चल आहे. आपल्याला ह्या वास्तूचा विचार करायचा आहे, तिचा नंतर आपण विचार करू. तिचं सगळे विधी यात पूर्ण झाले. अन्नदान होणारे, ब्राह्मण भोजन होणारे, वारकऱ्यांना दान होणारे, नक्कीच ती वास्तू आपल्याला भरभरून आशीर्वाद देणारे. परंतु त्या वास्तूत शांती नांदण्याचं गरज आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने वास्तू बांधल्याचा उपयोग. मग त्या वास्तूत शांती नांदण्यासाठी अगोदर ही वास्तू शांती करण्याची गरज आहे. मग ही वास्तू शांत करण्यासाठी महापूजा सांगितली. स्वामी, काज, गुरु, भक्ती, पितृ, वचन, सेवा, पती आणि हीच विष्णूची महापूजा. अनुभव घ्यायचा गरज नाही. आता ऐका परत रिटर्न. विष्णूची महापूजा म्हणजे ह्या वास्तूची शांती कोणाच्या नादी लागलेले होते? या वास्तूची शांती कोणाची सेवा केल्याने होते? एक स्वामी. स्वामी म्हणजे काय? जगाचा मालक. आणि काज म्हणजे काय? सेवा. जगाच्या मालकाची सेवा करायची ना, डायरेक्ट पांडुरंगाच्या देवळात जाऊ नको, जाऊच नको, काहीच काम नाही. हाय त्यांनीच मोकार गर्दी केली, कटाळलं पांडुरंग.
खरंच देव कटाळलेला आहे आपल्याला, परंतु पुंडलिकाला वर दिलाय 28 युग थांबायचंय म्हणून थांबलाय, नाही तर तो आपल्यासाठी थांबायला रिकामा नाही. थांबतो कोणासाठी? भक्तासाठी. तो उभा जगजेठी, तो भक्तासाठी उभा आहे. आपण बघतोय का? आपण बघतही नाही आणि बघत सुद्धा नाही. आपण सगळ्यातून विभक्त आहे. ना घर, ना प्रपंच, ना गण, न माळा. आपण भक्त कोणाचे माहिती का? आमदारांचे भक्त, आपण खासदारांचे भक्त, आपण गुवाहाटीला पळून गेलेल्यांचे भक्त. नाही नाही नाही, ही भक्त लोकांना आवडत नाही, देवाला आवडत नाही. ह्याची थोर भक्ती आवडत नाही देवा. संकल्पावी माया संसाराची. मग भक्ती कोणाची करायची? देवाची. मग देवाच्या भक्तीच्या अगोदर कोणाची भक्ती करायची? तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार मंडळी आहे, ज्ञानी मंडळी आहे, अनुभवी मंडळी आहे, तुम्हीच सांगा कोणाच्या भक्तीनं देव प्रसन्न होतो? प्रश्न घ्या. 1, आई वडिलांच्या भक्तीनं देव प्रसन्न होतो. 2, संताच्या भक्तीनं देव प्रसन्न होतो. 3, देवाच्या भक्तीनं देव प्रसन्न होतो. तुम्हीच सांगा. टाळी वाजवा यांच्यासाठी, जोरदार टाळी. काही लोक म्हणतील देवाच्या भक्तांनी, संताच्या भक्तांनी. बरोबर आहे, परंतु ह्या दोघांच्या अगोदर भक्ती कोणाची केली पाहिजे? आईची आणि माय बापे केवळ सकल तीर्थाचे आदरे. त्याला कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. त्यांनी फक्त उभ्या आयुष्यात जन्माला येऊन, वाक्य नीट ऐका फटाफटा, आपलं थोडं नंगाट कामे परत तारीख दिली नाही तरी चालेल. ऐका, गळ्यात माळ घालू नका, अजिबात घालू नका. मी सांगतच नाही कोणाला माळ घाला, कारण माळ घालून लोक पाप करतात. काय मत आहे तुमचं? करते का नाही? महाराज काय मत आहे? एक तर माळ घालायचीच नाही, एक तर माळ घालायची नाही. घातली देह जावो अथवा पांडुरंगी. बस, लोक माळी घालून तंबाखूला चुना लावित येतो. काय मत आहे तुमचं? मग अशा तंबाखू लावणाऱ्यांनी किती काशी केली, किती पंढरपूर केलं, किती एकादशी धरल्या, किती उपवास केले, मेल्यावर त्यांचे डोळे जाणार म्हणजे जाणारच, ते बी ढवळ्या दिवसा. आता ऐका, निदान माळकऱ्यांनी तरी तंबाखू खाली नाही पाहिजे, माळकऱ्यांनी गुटखा खाला नाही पाहिजे, माळकऱ्यांनी गांजा सुद्धा वाढला नाही पाहिजे. दादू
गुटखा 90 मांसाहार का करायचा नाही, कारण ती वास्तू ही वास्तू आहे, त्या वास्तूमध्ये काहीतरी दोष असतात आणि ह्या वास्तूमध्ये जन्माला येताना ह्या वास्तूत कोणत्याच प्रकारचा दोष नसतो, परंतु हाताने आपण झटे लावून घेतो याच्यात दोष निर्माण करतो. आणि मग ह्या बामना गप आहे, त्या गोसाय गप आहे, त्या भक्ता गप आहे, त्या बाई गप आहे, त्या आई गप आहे. अरे ती बिन आंघोळच करीत नाही, तिच्या अंगात देवी येतीच कशी? आता मी आल्या आंघोळ केली, रोज 2 टाइम आंघोळ आहे. आल्या म्हणजे मी रात्री प्रवासात होतो, नाही तुम्ही म्हणाल बाबा फार दुपारचा आंघोळ करतोय, असं काही नाही. इकडे लक्ष द्या. या वास्तूला जन्माला येताना कुठल्याही प्रकारचा दोष नाही. अतिशय पवित्रची देह वाणी पुण्यवंत, अतिशय पवित्र हे शरीर आहे. परंतु गुटखे खाऊन 90 पिऊन मदिरा मांसाहार श्रवण करून याला दोष लावून घेतो. मग याला शांती कशी मिळेल का? आता ऐका, गुटखे का खायचे नाही, दारू का प्यायची नाही, गांजा का ओढायचा नाही, मांसाहार का करायचा नाही? ऐका, जन्माला येतानीच या वास्तूमध्ये 3 गुण आहे. जन्माला येताना या वास्तूत गुण किती आहे? 3. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आहाराचे सुद्धा 3 प्रकार आहे, राजसार, तामसार, सात्विकार. मग आता मला तुम्ही सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहात, हुशार आहात. मटण, दारू, गांजा, गुटखा, तंबाखू कोणता आहार आहे? कोणता आहार आहे? मग तुम्ही खात्या कमवून आहार कोणता आहे? कळालं का नाही तुम्हाला? आहार कोणता आहे? बोंबल का? कोणता आहे? तामस. मग तुम्ही खात्या कमवून. लोकांना कळत आहे पण सुधारणा, आणि तुम्ही सुधरू नका. तुम्ही ज्या दिवशी सुधारणार त्या दिवशी आम्हाला 200 सुद्धा कोणी बोलवायचं नाही. आम्ही 3 जण रोज पांडुरंगाला प्रार्थना करतो, आम्ही 3 रोज. आम्ही हयेतवर लोक सुधरून देऊ नको. लोक ज्या दिवशी सुधारणार 200 सुद्धा बळच येऊ का खुरपायला? आलं देणार. तुम्ही सुधारते नाही म्हणून आमची मजा आहे का नाही? 500चा कीर्तनकार 50 हो गेला, कमी आकडा सांगितला नाही तुम्हाला. कितीवर वनी नेऊन घातला? आम्ही का तुम्ही? वरून आरडायचं, लय पैसे घेत्या. अहो कष्टाचे 2 तास उभं राहून पहा. प्रवास आहे, अजून जास्त दिले पाहिजे. मी म्हणतो कीर्तनकारांना, गायकांना आमच्यापेक्षा जास्त दिले पाहिजे. लय हालय बिचाऱ्यांची. पक्व दे. ज्यावेळेस यांच्या बोटातून रक्त येतं ना महाराज, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्या मृदंगातून बोल निघतात. आणि यांचा घसा ज्या दिवशी चोकप होतो त्या दिवशी सरस्वती माता त्यांच्यावर कृपा करते. म्हणून हा पैसा कष्टाचा आहे, घामाचा आहे आणि साधनेचा आहे का नाही? म्हणून चला, आपला विषय चालला होता तमोगुणी आहार. याच्यात तमोगुण आहे, आहार सुद्धा तमोगुणी आहे. आणि ह्यात जन्मताच या वास्तूमध्ये तमोगुण असल्यामुळे आपण तमोगुणी आहार जर याच्यात टाकला काय होईल? उन्हाळ्यात जर मोठा जाळाची धुनी लावली, चुलीला टांगड्या लावून बसले, काय अवस्था होईल? पुढचं सांगू का? काही अवलादी एवढं विचित्र आहे महाराज, 45 डिग्रीला जीन्स पॅन्ट घालतात. 45 डिग्रीला. अरे ते उकडून निघा नाक. याच्यात गरम होतंय आम्हाला, आहे का नाही? होतंय का नाही? मग मला तुम्हाला मुद्दा हा सांगायचा, याच्यात जन्मताच तमोगुण आहे. आणि तुम्ही अजून जर तमोगुणी आहार श्रवण केला, सेवन केला, याचा समतोल बिघडतो आणि माणसाला दुर्बुद्धी होते. आणि दुर्बुद्धी झाल्यानंतर देवाकडे मागणी करावी लागते. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. म्हणून आहार सात्विक पाहिजे.
नैसर्गिकरित्या सुंदर दूध दिलंय, फळं दिलंय, भाजीपाला दिलाय, हा सुंदर आहार आहे. आणि जी लोक शाकाहारी असतात ती जास्त दिवस जगतात. काय मत आहे? आणि त्यांची बुद्धी सुद्धा कशी असते? तल्लक असते. लवकर त्यांना चष्मा सुद्धा लागत नाही, लवकर ते आजारी सुद्धा पडत नाही. आणि माणसाने शुद्ध शाकाहारी का राहिलं पाहिजे? ऐका, उभ्या आयुष्यामध्ये आपण जे कर्म करतो ना राजा, तुम्ही माझे आहे, मी तुमचा आहे म्हणून शास्त्र तुम्हाला बारकाईनं सांगतो, ते कर्म भोगावंच लागतं. जसं पहा, महिला मंडळीकडे लक्ष द्या. तुमचं छोटं पोरग आहे, तुमचं छोटं पोरग आहे, 5 वर्षाचं, 7 वर्षाचं, 4 वर्षाचं, खेळता खेळता ओट्यावर अंगणात पडलं. काय झालं? खेळता खेळता पडलं, डोक्याला दगड लागला, रक्ताची धार आली, दवाखान्यात नेलं, 2 टाके पडले. आता मला सांगा, महिला इकडे लक्ष द्या, तुमचं पोरग अंगणात खेळता खेळता पडलं, रक्ताची चिळकंडी उडाली, डोक्याला 2 टाके पडले, ते रक्त पाहून आईच्या डोळ्यात खळकन पाणी आलं. आलं का नाही? बापाला रडता नाही येत, आईच्या डोळ्यात का पाणी आलं? 9 महिने 9 दिवस त्याला या उदरात साठवले, थंडी येऊ दिली नाही, ताप येऊ दिला नाही, कुणाचे चटके लागू दिले नाही, एवढा त्रास सहन केला. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. आता चला पुढं. जसं आपल्या लेकराला थोडंसं जरी खर्चटलं तरी आपल्या डोळ्यात खळकन पाणी आलं, किंवा आपल्या लेकराच्या गल्लीत जर एखाद्याने कानाखाली दिली, आई पदर खुसून त्याच्याशी भांडायला जाते का नाही? का? माझ्या जीवाला, काळजाच्या तुकड्याला का हात लावला? बरोबर का नाही? आता इकडं लक्ष द्या. मग आपल्या लेकराला कोणी जर मारलं, रागवलं, तर आपल्याला एवढा राग येतो, त्याच्या नावाने बोटं मोडतो, तळतळून शाप देतो. मग विचार करा राजा हो, ज्यांचे लेकरं आपण खसाखस कापून खातो, कोंबड्या, बकर, मेंढ्या, काही तर फार 10 नंबरी जर्सी खात्यात, काही ते माणसाच्या पोटचेच नाही, काही खात्यात, डुकरच ते. काय मत आहे तुमचं? मग मला सांगा, आपल्या लेकराच्या डोक्यातून रक्त निघलं, आपण कटाकट त्याच्या नावाने बोटं मोडतो, तळमळून शाप देतो, आणि दुसऱ्याचे लेकरं आपण त्यांच्या मानावर सुरी फिरवतो, त्यांचा आत्मा शाप देत असेल का नसेल? किती लोक असे आहेत त्यांनी वर हात करा की अजिबात मांसाहार करत नाही. आपण चुकीच्या टोळीत आलो काय आज? मग आपले आहेत, मग काय अडचण नाही. तुम्ही टोळी बदलून घ्या आजपासून. जसं नाही का, काही लोक तिकीट भेटण्यासाठी इकडच्या टोळीत जात्या, काही तिकडच्या टोळीत जात्या का नाही? तशी तुम्ही आमच्या टोळीत या ना. बरं, काय खर्च आहे का आमच्या टोळीत याला? फक्त एकच निशाणी, गळ्यात तुळशीची माळ, बुका आणि मुखात पांडुरंगाचं नाम. बाकी काय भांडवल लागत? काय भांडवल लागत? बरं मला सांगा, माळीला किंमत आहे का? बोंबल का? माळीला किंमत आहे का? एक तर हा म्हणा, नाही म्हणा, मला पुढे झाला हाय का? हाय म्हणून तुम्ही आमच्या पाया पडत आहात. माळीला किंमत हाय. आता मला सांगा, किंमत तुम्हाला पटवून सांगतो. मी साधा माणूस आहे, शेतकरी तुमच्यासारखा आहे का नाही? एकदम साधा माणूस आहे, तरी फक्त गळ्यात एवढंच आहे, कपळी बुक्का आहे, द्वातारे शर्ट आहे, तरी सुद्धा ठाण्यात दत्त जयंतीला मुख्यमंत्री माया पाया पडलो. मग आता सांगा, माळीला किंमत आहे का नाही? मुख्यमंत्री कुठं, मी कुठं? आता मी केवढाही साहेब झालो असतो, पर IPS झालो असतो, तरी मला साहेबाचे बुट उचलावं लागले असते. आता साहेब एखाद्याची माया चपला उचली, ही ताकद माझी नाही, ही ताकद संप्रदायाची आहे, ही ताकद माझ्या ज्ञानोबारायाची आहे, आणि ही ताकद माझ्या तुकोबारायाची आहे. म्हणून गळ्यात माळ घालायला अडचण काय?
आता आपण सोहळ्यात जातो का नाही माऊलीच्या कोणत्याही वारीचा, किती छोटा मुलगा असू द्या, माळ पाहिली गाली लोटांगण आहे का नाही. मग आपण लोक नको त्यांच्या पाया पडण्यापेक्षा वारकऱ्याचा संग करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. काय अडचण आहे. तुमची माळ घ्यायची ऐपत नाही का. सुनील महाराज पोच करतील. आणि या ठिकाणी सुनील महाराज एक अशी व्यक्ती महाराज, तुमच्या या थोरात परिवाराला तिघांना मिळती 100 एकर जमीन आहे, त्यांना एकट्याला 100 आहे, तरी सुद्धा टाळ घेऊ नये. तरी सुद्धा टाळ घेऊ नये. आमची 2 गुंठे श्रीगोंद्यात जागा झाली ना, उराड बडीत चालवतो. 2 गुंठे घेतली, 2 गुंठे घेतली. अरे 100 एकरचा मालक टाळ घेऊ नये. 5 एकर माल द्यावा लागेल. जाहिरात फुकट आहे महाराज. विठाला विठाला. विषय चालला माळीचा. आता खाणाऱ्यानो आजपासून तुम्ही खाणं बंदच करा. तुम्ही जर खानदानी हिंदूंची असाल ना, खानदानी हिंदूंची आजपासून बंद कराल. आणि जे खाणार ते समजायचं हिंदूच्या अवलादीच नाही. अरे का पाप करता. मागुता हा नाही मनुष्य देह, हा देह मागून मिळत नाही. आपल्याला अनेक जन्माचं पुण्य करावं लागलं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. फेराय अनेक जन्माची पुण्य खर्ची झाली. तेव्हा तुमचा आमचा जन्म कुठं झाला. जागे आहे तुम्ही. कुठं झाला. भारतात. कुठं जन्माला आलो आपण. भारतात. कोणत्या धर्मात आलो. एवढे झालेत का. तुम्ही पण आलात ना. मग हात लावून सांगा ना कोणत्या धर्मात जन्माला आलो. भारतात, हिंदू धर्मात. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आलो. महाराष्ट्रात जन्माला येणारे सगळे लोक महाभाग्यवान आहे. ऐका का. भारतात हिंदू धर्मात जन्माला यायला पदरी 70 पिढ्यांचं पुण्य असावं लागतं. तीच व्यक्ती भारतात हिंदू धर्मात जन्म घेते. आपण भारतात हिंदू धर्मात जन्माला आलो. आणि त्याच्याही पेक्षा आपण महाभाग्यवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात झाला. वाक्य ऐका. जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत अखंड हिंदुस्थानात जन्माला आले तेवढेच संत एकट्या महाराष्ट्रात जन्माला आले. म्हणून या राष्ट्राला महाराष्ट्र असे म्हणतात. आणि त्या संतांच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून उजळले. अवघी चिंता आपली नाही वारली, संतांची वारली. आपली वाढली. कारण आपली निर्यात बंदी झाली ना कांद्याची. आपली चिंता काय झाली. वाढली. आपला माणूस पडणार आहे म्हणून आपली चिंता. बरं कुणी येऊ जाऊ आपल्याला काही डोक्याला ताप आहे का. फक्त मतदान करताना तुम्हाला सांगतो पांडुरंगाच्या गादीवर ज्यांनी आपले हाल केले ना त्यांच्या खानदानाला मतदान नका करू. कारण सगळ्यात जास्त लुटलं ह्या लोकांनी शेतकऱ्याला. आमच्या सहित
शेतकरी राजा आहे, कालही राजा होता, आजही राजा आहे. फक्त इमानदार माणसाला मतदान करा. जो शेतकऱ्याची काळजी घेतो, ज्याला गरिबाविषयी तळमळ आहे आणि जो निष्ठावान आहे, त्याला 100% मतदान करा. चला पुढं. आपला विषय चालला होता, आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय, संतांच्या भूमीत जन्माला आलोय, हिंदू धर्मात जन्माला आलोय. मग आपण वागलं कसं पाहिजे, आपण बोललं कसं पाहिजे. मग तुमचा आमचा जन्म भारतात, हिंदू धर्मात, महाराष्ट्रात संतांच्या कुळात जन्माला आलोय ना, आई वडिलांमुळे आलोय. मग आल्यानंतर तुम्हाला मला हा देह कसा मिळालाय? फुकट. कसा मिळालाय? फुकट. दिले इंद्रिय, हातपाय, कान. बरं, मग थोडं डोकं लावायचं, मेंदू चालवायचंय. ज्या अर्थी भगवान परमात्माने ही वस्तू तुम्हाला मला फुकट दिली, या वस्तूला 25-30 लाख रुपये खर्च आला असेल, कमीत कमी, जास्त पण कमी नाही. या वस्तूला किती खर्च आला? याची किंमत होईल का? या वस्तूची किंमत होईल का? ही रिपेअर सुद्धा करवत नाही आपल्याच्याने बिघडली तर. किती नोटा उधाळ, रिपेअरच होत नाही. फक्त आजचं उद्या होतं, परंतु रिपेअर होत नाही. मग ह्या वस्तूला शांतता मिळण्यासाठी भजन करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? भजन. मग प्रश्न असा आहे, भजन कोणाचं करायचं? मग मी तुम्हाला प्रश्न विचारला होता मग अशी, आईचं, आई वडिलांचं करायचं, 2 संतांचं करायचं की देवाचं करायचं? उत्तर मिळालंय आई वडिलांचं. कारण पंढरीचा पांडुरंग गोपाल कृष्ण भगवान श्री रामचंद्र आईचं बापाचं प्रेम मिळवण्यासाठी जन्माला आले. आणि तुम्ही आम्ही ज्याच्या का आई वडील आहे, सकल तीर्थाची अधुरी, त्याला कुठंच जायची गरज नाही. फक्त आपल्या आईची वडिलांची पांडुरंग स्वरूप, शिव स्वरूप, कृष्ण स्वरूप, राम स्वरूप, लक्ष्मी स्वरूप, नारायण स्वरूप, पार्वती स्वरूप, रुक्मिणी आई स्वरूप त्यांची निष्काम सेवा करायचा. तेव्हा या वास्तूला शांती मिळेल. म्हणजे पितृवचन. म्हणजे काय? पितृवचन. आई वडिलांची आज्ञा पाळायची. मग आईचे वडिलांचे आशीर्वाद या वास्तूला एकदा मिळाले, संत येतात आणि संत आपल्याला भेटतात. संत कृपा झाली. जसं या इमारतीला फळ आले, तसं या इमारतीला सुद्धा नाम अमृताचे फळ येतात. आणि नाम अमृताचे फळ आल्यानंतर आपल्याला त्यावेळेस कळतं नेमकी स्वामी कोणाला म्हणायचा आणि कोणाच्या भक्तीनं हा स्वामी प्रसन्न होतो. एका मिनिटात आपल्याला स्वामी सापडायचा आणि पुढे चालायचं. मला सांगा, स्वामी म्हणजे जगाचा मालक. स्वामी म्हणजे कोण? जगाचा मालक. आता प्रश्न असा आहे, जगाचा मालक एक का अनेक? एकच. अजून पटवून देण्यासाठी सांगतो, आई वडिलांना 2-4 पोरं आहेत. त्या 2-4 पोरांचा बाप एक का अनेक? एक. 2-4 पोरांची आई एक का अनेक? एक. तसंच जगाचा मालक सुद्धा एक. अजून पटवून देतो, आपलं 10-12 जणांचं कुटुंब आहे. ते कुटुंब चालवण्यासाठी घराला एक मालक आहे, त्याला आपण काय म्हणतो? घर कारभारी किंवा घर मालक. आता घरातून गावात या, गाव चालवण्यासाठी 5 वर्षासाठी एक मालक आहे, त्याचं नाव सरपंच. गावातून तालुक्यात या, तालुका चालवण्यासाठी 5 वर्षासाठी एक मालक आहे, आमदार. तालुक्यातून जिल्ह्यात या, जिल्हा चालवण्यासाठी 5 वर्षासाठी एक मालक आहे, खासदार. जिल्ह्यातून राज्यात मुख्यमंत्री, राज्यातून देशात पंतप्रधान. घराला मालक घर मालक, गावाला सरपंच, तालुक्याला आमदार, जिल्ह्याला खासदार, राज्याला मुख्यमंत्री, देशाला प्रधानमंत्री. रिटर्न, परत रिटर्न या. जसं गावाला घराला मालक आहे, देशाला मालक आहे, जिल्ह्याला मालक आहे, तसं संपूर्ण विश्वाला एकच मालक आहे. त्या मालकाचं नाव आहे स्वामी. मग तो स्वामी आपल्याला अर्धा मिनिटात सापडायचा. नेमकी स्वामी नेमकी म्हणायचं कोणाला? स्वामी. स्वामी. स्वतःतला मी सोड, तूच देव आहे. आणि आपण नेमकी काय सोडत नाही? मी. हा बंगला मी बांधला, हा गोठा माझा आहे, हा ट्रॅक्टर माझा आहे, माझा. एवढं मोठं कीर्तन मी ठुलं, मी. मी लय मोठा बाबा. बावळट आहे तू, तू बावळट आहे. बाबा जाणार आहे, अभंग राहणार आहे. अभंग मोठे, ज्याचं नामस्मरण करतोय तो सुद्धा मोठा नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. अरे मग तुझं काय? तुझं काय? तू मोकळा आलाय, येड्या मोकळा जाणार आहे. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे. मग जगातला स्वामी अर्धा मिनिटात सापडायचा. इकडे लक्ष द्या. जगाचा मालक एक,
सावध बसा. जगाचा मालक एक, त्याचं नाव स्वामी. ब्रह्म एक, माया दोन, गुण तीन, चार वेद, पंचमहाभूते, 6 विकार, सप्तपुऱ्या, अष्टांग योग, 9 भक्त्या, 10 इंद्रिय, 11 मन, 12 राशी, धनतेरस, 13, 14 तिथी, 15 विद्या, 16 संस्कार, 17 तत्व, 18 ही पुराणे. ते 18 ध्यानात ठेवा, तुमचं पाठ नाही होणार. ते 18 परत ह्या वास्तूकडे या. ते 18 आणि ह्या वास्तूत असणारे 10, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 18 किती सापडला ना देव, मग तो स्वामी आहे. युगे 28 विटेवरी उभा असा हा जगाचा मालक हरी आहे. सापडीला हरी जी हृदय मंदिरे. मग तो देव कुठं राहतो प्रश्न आहे. एकाच मिनिटात आपल्याला अभंगात घुसायचं. तो देव राहतो कुठं? देवळात. हरीची याद असा हरी दाई दिशा. आता वाक्य आहे का? आपल्याला उंदरातला देव कळालाय, आपल्याला गाढवातला देव कळालाय, झाडातला कळालाय, पाण्यातला कळालाय, गाईतला कळालाय, सापातला कळालाय, दगडातला कळालाय, आकाशातला कळालाय. वाईट एवढंच आहे, आपल्याला अजून माणसातला देव कळाला नाही. आणि का कळाला नाही का? कपाला कान आहे, ऐकता येत नाही. टेबलाला पाय आहे, चालता येत नाही. सुईला नाक आहे, श्वास घेता येत नाही. उसाला डोळा आहे, पाहता येत नाही. आपल्याला सगळं असून माणसाला नीट वागता येत नाही. काय मत आहे तुमचं? मग जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग आहे. याची शांती, याची शांती आणि याची शांती, पांडुरंगाची शांती होते फक्त नामाने. आणि ते नाम घेण्यासाठी पितृवचन, गुरुभक्ती, आईवडिलांची सेवा, संत सेवा. आणि एकदा संत सेवा झाली, चराचरामध्ये असणारा भगवान पांडुरंग कळतो. अभंगाच्या प्रथम संदीपनीच्या आश्रमामध्ये गोपाल कृष्ण चंद्र परमात्म्याने संदीपनी ऋषीची सेवा केली. तेव्हा स्वस्वरूपाची ओळख झाली. जगाचा मालक भगवान श्री रामचंद्र वशिष्ठांच्या चरणात शरण गेले. गुरुभक्ती. माझे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. गुरुभक्तीची. विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यांच्या चरणात शरण गेले. प्रत्येक देवांना, प्रत्येक संतांना गुरुभक्ती करावी लागली. छत्रपती शिवरायांचे गुरु विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा एखाद्या संताच्या चरणात जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपणाला स्वस्वरूपाची ओळख होत नाही. आणि स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी भगवान परमात्म्याने विषय चालला होता. हा देव फुकट दिला, नुसता दिला नाही, याला बॅलन्स मारून दिला. याला काय मारून दिलं?
बॅलन्स बॅलन्स तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहे ना? नाही आहेत ना? मला सांगा, मोबाईल कधी काम करतो? अगोदर 5,000 15,000 20,000 30,000 40,000 50,000चं खोकं विकत घ्यावं लागतं. त्याला आयडिया एअरटेल व्होडाफोन जिओचं सिम टाकावं लागतं. त्या सिमला 150 200 250 300चा पॅक मारावा लागतो. किती दिवसासाठी? फक्त 28 दिवस. किती? 28 दिवस. 26व्या दिवशीच कंपनीचा मेसेज आहे, संपलाय, रिचार्ज कर. आहे का नाही? आणि जी लोक रिचार्ज करतात त्यांचाच फोन काम करतो. आता इकडं लक्ष द्या, हा मोबाईल आहे. हा काय? मोबाईल आहे. मोबाईल याच्यात सिम आहे. याच्यात काय? सिम. कसं मिळेल? फुकट मिळेल. आनंदाने सांगा ना. का काही लई जागतिक बँकेचं कर्ज आहे तुमच्या? मी भरू का थोडं? मग कशाला टेन्शन घेते? काळ सारावा चिंतने. चिंता करायची नाही. चिंता चित्ताचं कारण आहे. मग याच्यामध्ये सिम आहे. जसं त्या मोबाईलच्या सिमला बॅलन्स संपल्यावर 26व्या दिवशी मेसेज आहे, तसा याच्यातला बॅलन्स संपल्यावर याच्यातल्या सिमवर मेसेज येतो. वाचला तर ठीक, नाही तर चालला श्रीगोंद्याला. तिथं नाही आटापलं मुंबईला, नाही तर चेन्नईला. आहे का नाही? हा मिस कॉल आहे. मग या सिमचं नाव लिहून घ्या. याच्यात काय आहे? सिम. त्या सिमचं नाव तुम्हाला माहिती आहे का? मोबाईलमध्ये घेऊन जा, डोक्यात ठेवून जा. या सिमचं नाव आहे आत्मा इज गॉड, गॉड सेकंड नेम इज आत्मा. आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा. आणि हाच आत्मा माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितला. सर्व घटी राम देहा तुमच्यातला माझ्यातला साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. आत्मा जो शिवाचा राम जपे आणि राम पूजे सगळे देव, सगळे संत, सगळ्या देव्या, सगळ्या युगिनी, सगळे भैरव कोणाचा जप करतात? कोणाचा जप करतात? राम नामाचा जप करतात. शिव कोणचा जप करतोय? रामपूजी सदाशिव. आणि मग सगळं शास्त्र तुम्ही उचका, 18 पुराणे. मग सगळ्यांना जप कोणता सांगितलाय? रामाचा. रामाशिवाय या वास्तूला शांतता मिळणार नाही. म्हणून सगळ्यांनी जप करायचा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम
दिवसांनी भेटला किंवा एखादी पाहुणा भेटला आपण काय म्हणतो राम राम. हा पहिला राम राम. गेल्यानंतर शेवटचा राम राम म्हणतो का नाही. राम नाम कधी म्हणतोय अजिबात मजा नाही. अगोदरच म्हणायचं जाच्या अगोदर म्हणायचं राम नाम सत्य आहे. कारण सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि त्याच्याशिवाय तुम्हा आम्हाला या वास्तूत शांती मिळणार नाही. म्हणून शांती मिळवण्यासाठी गुरुभक्ती आई वडिलांची सेवा भगवान परमात्म्याचं भजन हीच विष्णूची महापूजा अभंग. याच्यामध्ये असणारा परमात्मा साक्षात भगवान विष्णू आहे. म्हणून याच्यातल्या विष्णूला वाईट वाटल असं कोणतंही कृत्य आणि असा कोणताही आहार या वास्तूमध्ये सोडायचा नाही. ध्यानात आलं ना. मग आज वास्तू शांती आहे थोरात परिवाराची. कोणाची आहे? थोरात परिवाराची. परिवाराला माझी कळमळीची विनंती आहे. तुमचा आज वास्तू शांतीचा पवित्र आणि पर्व काळ आहे. मोठ्या कष्टाने तुम्ही या ठिकाणी वास्तू बांधली. त्या वास्तूमध्ये कोणतंही अपवित्र कार्य करायचं नाही. रोज उठल्या उठल्या 5 ओव्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीच्या वाचायचा. रामनामाचं 10 मिनिटं भजन करायचं. देवघरामध्ये दिवा लावायचा. आणि त्या घरामध्ये तुम्ही जवळ जिवंत आहात तोपर्यंत मटन चिकन कधी शिजवायचं नाही. खात नसेल तर चांगलंच आहे, परंतु आली लहर केला कर असं करायचं. पाकिटाला कट बसतो काय ना आज. विठाला विठाला हे अतिशय पवित्र मंदिर आहे. ते देवाचं मंदिर आणि हे सुद्धा काय मंदिर आहे. त्या मंदिराला किंमत काय? पांडुरंगाची असेल, कृष्णाची असेल, रामाच्या का मंदिर. मंदिर हे सुद्धा मंदिर. फक्त याला का किंमत नाही याचं आपण पावित्र्य राखत नाही. तिथं होम हवन होते, पूजा होते, चपला काढून बाहेर जातो, गोमित्र शिंपडलं जातं, पूजा केली जाते, आरती केली जाते. म्हणून त्या ठिकाणी कोणताही संकल्प करा मंदिरात पूर्ण होतो आणि याच्यात काही करा अपूर्णच राहतो. मग याच्यातला पूर्णांक फक्त रामनामाच्या भजनाने आणि याच्यातली वास्तू शांती, या वास्तू पुरुषाची शांती फक्त भगवान परमात्म्याच्या भजनाने आणि साधूच्या संगतीनंच आहे. म्हणून एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई. चला हार घाला. चला
अनुभव नाही तुझ्या आणि तुम्हाला दुसरा तिसरा कोणाचाच अनुभव घ्यायची गरज नाही म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला मुखात नाम घ्या आणि माळ कोण घालतं हे 2 मिनिटात सांगतो तुम्ही घाला अगर नका घालू आम्हाला परत बोलवा बोलवणार तर नाहीच तुम्ही एवढे हो बोली देत ना वा वा पाकिट वाढवा इकडे लक्ष द्या माळ कोण घालताय का गल्लीत कुत्र्यांचं भांडण झालं आमच्याकडे कुत्र्यांचं भांडण कुठं होतं गल्लीत 10-12 कुत्र्यांची कळवण गल्लीत झाली आणि घरातला मालक काठी घेऊन कुत्र्यांना मारण्यासाठी दारात आला आणि गल्लीत 10-12 कुत्र्यांचं भांडण चालू होतं आता मला तुम्हाला प्रश्न आहे माळ कोण घालताय का बरं का फायदा काय तुम्हाला प्रश्न आहे काठी घेऊन आलेला मालक कोणत्या कुत्र्याला अगोदर मारेल ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला का ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला का मारेल कारण त्याला माहितीये ज्याच्या गळ्यात पट्टा नाही त्याला मागही कुणी नाही आणि पुढेही कुणी नाही किती रेटवा भांडायला कोणी येणार नाही आणि ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याचा कुणीतरी कैवारी आहे आणि कैवारी कोण आहे मागे पुढे उभा गोविंद असे मागे पुढे मग ठरवायचंय आपण ज्याच्या गळ्यात माळ आहे ते कोण आहे आणि जे नाही ज्याच्या गळ्यात नाही ते कोण आहे तुम्हीच म्हणा भाऊ मी काय म्हणत नाही म्हणून प्रत्येकाने आज पाहुणा प्राणी होय प्रत्येक जण मरणारच आहे प्रत्येक जण मरणारच आहे असाच एक दिवस प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारला का रे देवा जी लोक पाप करतायत ते सुद्धा मरणार आहे आणि जी लोक पुण्य करतात ती सुद्धा मरणार आहे माळकरीही मरणार आहे आणि माळ नसणारे सुद्धा मरणार आहे मग सांग देवा तुझी भक्ती का करायची प्रश्न बरोबर आहे का नाही माळकरी गांधावाले कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य हे सुद्धा मरणारे रसा खाणारे अंडे खाणारे 90 आणणारे हे सुद्धा मरणारे मग सांग देवा तुझी भक्ती का करायची गोपाल कृष्णाने सांगितलं ऐक अर्जुना मांजर वेल्यानंतर आपल्या पिलांना 7 कोपरे फिरवतं का नाही तेच मांजर जेव्हा उंदराची शिकार करतं त्याच तोंडाने एक केस सुद्धा शिल्लक ठेवत नाही आणि आपल्या पिलांना 7 कोपरे घेऊन फिरताना एक दंश सुद्धा दाताचा लागू देत नाही मग भक्तीचं सुद्धा असंच आहे या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुआ धनंजया शिकीजे जैया मार्गा भजिजे भक्तियोग प्रकरण 12वा अध्याय म्हणून जे लोक भक्ती करतात नामस्मरण करतात त्याच्यावर वेळ आल्यावर साक्षात पंढरीचा पांडुरंग होईल नारायण माझा कैवारी त्याला कैवार घेऊन आपल्यासाठी संपूर्ण जगाच्या विरोधात उभा राहणारा फक्त पंढरीचा पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाचं ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवलाय ते माझे वारकरी संत त्यांचं एकदा प्रेमाने भजन करा ज्ञानेश्वर जय
ज्ञानदेव तुकाराम भगवान की